वर्षांच्या आपल्यासाठी हिंसा अर्पण करण्यात येतात. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर त्याची प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. आजच्या तिन्ही वाचनाद्वारे आपल्याला एक वाक्य सतत कानावर पडणार आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू. परमेश्वर खरोखरच दयेचा सागर आहे. तो आपल्याला विविध प्रकारे त्याची कृपा आणि दया आपल्यावर प्रसन्न करत असतो. आपल्याला देखील अशीच कृपा इतरांवर करता यावी परमेश्वराप्रमाणे. यासाठी या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करूया आणि याच्या दिवसामध्ये पोप फ्रान्सिस यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहे, हॉस्पिटलमध्ये आहे आणि या आजारातून लवकर मुक्ती मिळावी, तुमचा स्पर्श व्हावा, आजार सहन करण्याची त्यांना शक्ती मिळावी म्हणून आपल्या प्रार्थनेत आठवण. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराचा सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापाची क्षमा आपला स्वागत आणि जीवनाकडे देवो. He
आपण प्रार्थना करूया. हे सर्व शक्तिमान परमेश्वर, आम्ही सदैव आध्यात्मिक गोष्टीवर मनन करावे आणि शब्दांवर कृत्याने तुला प्रसन्न करणारे जीवन जगावे अशी कृपा आम्हाला. ती प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. शमूएलच्या पहिल्या पुस्तकातून लिहिलेले होते. शाऊल इस्रायलातले 3000 योद्धे बरोबर केले. दावीदचा शोध करावयास जीत रानात निघून गेले. तेव्हा दावीद आणि अभिषेक या लोकांसोबत रात्रीची गेली. तिथे जाऊन पाहता तो शाऊल रांगोळीच्या आड घुसला. त्याच्या उसाजवळ त्याचा भाला भूमीत रोवलेला आणि अग्नी आणि इतर लोक त्याच्या समोर दिसले आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तेव्हा अभिषेक दावीदला म्हणाला, जेव्हा आज आपला शत्रू आपल्या हाती दिला आहे तर आता मला त्याच्या भाल्याने त्याच्यावर एकच वाण असा करू द्या की तो त्याला भेटून जमिनीत शिरेल. भाला पुन्हा मारण्याची जरूरच पडणार नाही. दावीद अभिषेकाला म्हणाला, त्याचा वध करू नको. परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहील. तेव्हा दावीदने शाऊलच्या वृक्षाजवळ भाला आणि पाण्याचा चव उचलून घेतला आणि ते निघून गेले. तेव्हा कोणी त्यास पाहिली नाही की ओळखले नाही आणि कोणी जागाही जाणार नाही. ते सर्व निद्रस्त होते. परमेश्वराने त्याला गाठ निद्रा लागली. मग दावीद पलीकडील बाजूस एका दूरच्या टेकडीच्या माथ्यावर उभा राहिला. त्याच्यामध्ये बरेच अंतर होते. दावीद म्हणाला, महाराज, मला घेऊन जाण्यासाठी एखाद्या सेवकाला पाठवा. परमेश्वर प्रत्येकाला त्याच्या धार्मिकतेची आणि संस्कृतीची फळ दिली. आज परमेश्वराने माझ्या हाती दिले होते तरी मी परमेश्वराच्या अभिषेकावर आपला हात टाकला नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. हे माझ्या मना परमेश्वराला धन्यवाद दिला. हे माझ्या सर्व अंतर्यामी त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दिला. हे माझ्या मना परमेश्वराला धन्यवाद दिला. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो माझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व आजार बरे करतो. तो तुझा जीव विनाशातून वाचवतो. तो तुला दया आणि करुणा ह्याचा मुकुट घालतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो मंदकृत आणि दयामय आहे. आमच्या पापांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्याच्या मनाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. पश्चिमेपासून पूर्वी जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. जसा बाप आपल्या मुलावर ममता करतो तसे परमेश्वर आपल्या डोळे धरणाऱ्यावर ममता करतो. आपला प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. पौलाचे करंदीकरस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पहिला मनुष्य आदाम जिवंत प्राणी असा झाला. शेवटला आदाम जिवंत करणारा आत्मा असा झाला. तथापि जे आंतरमी ते
प्रथम नाही. प्राणमय ते प्रथम, मग जे आध्यात्मिक ते. पहिलं मनुष्य भूमीतून म्हणजे मातीचा आहे. दुसरा मनुष्य स्वर्गातून आहे. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि जो स्वर्गातला जसा आहे तसेच जे स्वर्गातले तेही आहे. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण केले. हा प्रभूचा शब्द आहे. स्वर्गात शांती आणि उद्वलोकी गौरव. प्रभू तुम्हाबरोबर असो. लूक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्हा ऐकणाऱ्याला मी सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करीतात त्यांचे बरे करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमची निर्भत्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसरा गाल कर, आणि जो तुझा अंगरखा घेतो त्याला बंडीही घेऊन जाण्यास विरोध करतो. जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला ते दे, आणि जो कोणी हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागतो. लोकांनी तुम्हाशी जशी वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा. जे तुमच्यावर प्रीती करीतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उद्धार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यावर प्रीती करतात. जे तुमचे बरे करीतात त्यांच्यावर तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात. ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्याला तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेत पापी लोकही लोकांना उसने देतात. तुम्ही तर आपल्या वैरावर प्रीती करा, त्यांचे बरे करा. निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परस्पराचे पुत्र व्हा. कारण तो कृतज्ञ आणि दुर्जन यांच्यावरही उपकार करणार आहे. जसा तुमचा पिता दयाळू तसे तुम्हीही दयाळू व्हा. कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी धरू नका, म्हणजे तुम्हाला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा, म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या, म्हणजे तुम्हाला दिले जाईल. दाबून माप, चांगले माप दाबून हलवून आणि शीत भरून तुमच्या पदरी घालून. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मिळेल. प्रभूचे शुभ वर्तमान. आजच्या शुभ वर्तमानाचा संदर्भ एवढा स्पष्ट आहे की त्यावर आणखी निरूपण करण्याची मला जास्त आवश्यकता वाटत नाही. पण प्रभू येशू ख्रिस्त आजच्या शुभ वर्तमानाची सुरुवात करताना सांगत आहे, अहो तुम्ही ऐकणाऱ्यानो मी तुम्हाला काय सांगत आहे, ऐकणाऱ्यानो. कारण आज ऐकणारे कमी झालेले आहे आणि विशेषतः नीतीचं, देवाचं, धर्माचं, प्रबोधनाचं चांगलं ऐकणारे कमी झालेले आहेत. निंदा, गॉसिपिंग, नाक्यावरचं ह्या अशा गोष्टी आपल्या सहस्तानावर पडतात आणि त्या आपण ऐकतो. आणि म्हणून येशू सांगत आहे, अहो तुम्ही ऐकणार आहे. आणि मग येशू सुरुवात करत आहे, लव युअर एनिमी. शत्रूवर प्रेम करा. व्हेरी डिफिकल्ट. प्रभू येशू ख्रिस्त थोडंसं कठीण आणि चॅलेंजिंग गोष्ट आपल्याला सांगत आहे की ज्या माणसाने मला आयुष्यभर त्रास दिलेला आहे,
ज्याने मला लुबाडलेलं आहे, म्हणजे फसवून माझे पैसे घेतलेले आहेत, मला माणसानं उठवलेलं आहे, आमची जमीन बळकावलेली आहे, माझा रस्ता अडवलेला आहे, अशा सगळ्या गोष्टीने मला मनस्ताप दिलेला आहे. अशा माणसाला येशू सांगत आहे की त्याच्यावर प्रेम कर. आणि फार कठीण आहे, कारण आपण माणसं आहोत, आपण दुर्बल आहोत, आपल्या मर्यादा आपल्याला माहिती आहे. येशूने प्रेम केलं, मारेकऱ्यांना क्षमा केली, कारण तो देवपुत्र होता. आपल्याला कठीण आहे, आणि म्हणून आपल्याला ही सगळी चॅलेंजची शिकवण येशू सांगत आहे की सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की आपले शत्रू कोण आहेत, कोणत्या प्रकारचे शत्रू आहेत. घरातले आहेत का बाहेरचे आहेत, नातेवाईकामधले आहेत, सामाजिक शत्रू आहेत, राजकीय शत्रू आहेत, कौटुंबिक शत्रू आहेत, नोकरीच्या ठिकाणचे शत्रू आहेत, किती काळापासूनचे शत्रू आहेत, शत्रुत्व कशा पद्धतीने आपण टिकून ठेवलेलं आहे. आणि मग ह्यामध्ये येशूला नेमकं काय सांगायचं आहे, हे शत्रुत्व करण्यामागे कोणाचा तोटा होतो आहे. जर आपण समोरच्या जर शत्रूप्रमाणे वागतो आणि आपण पण त्याचप्रमाणे वागत असतो, तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तो काय आहे. जर आपल्याला शत्रुत्व नष्ट करायचं असेल तर प्रेमाशिवाय दुसरी कोणती गोष्ट नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की वाईटाला चांगल्याने शिका, शत्रूला शत्रूच्याच भाषेत, बदल्याच्या भाषेत, सुधाच्या भाषेत जर उत्तर द्यायचं असेल तर उत्तर आपल्याला, सोल्युशन आपल्याला मिळणार नाही. कायमपर्यंत प्रश्न तसाच राहील. पण प्रेमाच्या भावनेने, समजूतेच्या भावनेने आपण त्याच्याकडे जर बघितला तर मग आपल्याला कदाचित उत्तर मिळू शकते. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की शत्रुत्व किती काळापर्यंत ठेवावं याला देखील एक मर्यादा आहे. आपण चिंतन करूया की माझ्या जीवनातलं शत्रुत्व कोणत्या प्रकारचं आहे आणि मी काळापर्यंत ठेवलेलं आहे, आणि त्यावर मात करण्यासाठी मी कशा पद्धतीचे प्रयत्न केलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त इथे सांगत आहे, जे तुमचा द्वेष करतात त्यांचं बरं करा, आणि जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. परत एकदा तेच कठीण आहे. जे आपली निंदा करतात, आपल्याला टोमणे देतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स पास करतात, शेरे देतात, त्यांना आशीर्वाद द्या सांगितलं आहे, त्यांचं बरं करा सांगितलेलं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती आहे द्वेष करणे, आपण एखाद्याचा द्वेष करतो की मला ती व्यक्ती आवडत नाही, आय हेट दॅट पर्सन, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा समोरच्या व्यक्तीला किती त्रास होतो ते माहिती नाही, पण आपल्याला मात्र नक्की त्रास होतो. कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा द्वेष करतो, मत्सर करतो, व्यक्ती बघितली तर ती आपल्या डोक्यात जाते, आपलं पित्त खवळते, आपल्याला आवडत नाही, आपण डिस्टर्ब होतो, कारण त्या व्यक्तीचा आपण द्वेष करतो. आणि मग द्वेष करणाऱ्या व्यक्तीचं अधिक वाईट व्हावं, त्याला अधिक कसं अडचणीत सापड्यात पकडावं, त्यासाठी आपली वेगवेगळे विचार चालू असतात. आपण रिकामे असतो किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी कुठेही आपण बराचसा वेळ त्यामध्ये जातो. जी व्यक्ती मला आवडत नाही त्याच्याविषयी काय करता येईल मला, मग कारस्थानं करण्यामध्ये आपला वेळ जातो आणि मग त्रास आपल्याला होतो. समोरचा जो माणूस आहे ज्याचा आपण द्वेष करतो त्याच्यापर्यंत ते काहीच पोहोचत नाही. आणि म्हणून येशू सांगत आहे की द्वेष करणाऱ्यांचं बरं करा, जे तुम्हाला शिव्या देतात त्यांना आशीर्वाद. मी काल मुलांच्या दिसायला सांगितलं की तुम्हाला कोणी शिव्या दिल्या तर तुम्ही काय करता. काही मुलं सांगतात मला एक शिव्या दिली मी 2 शिव्या देतो. एक मुलगा सांगतो फादर मी अर्धीच देतो, मला अर्धी शिवी. सांगायचं तात्पर्य की शिव्याला उत्तर शिव्याने होऊ शकत नाही. मी मुलाला सांगितलं तुम्हाला कोणी शिवी दिली तुम्ही एवढं सांगा गॉड ब्लेस, प्रभू तुझं चांगलं कर. काय होईल, समोरचा परत शिवी देणार नाही. हे एक सायन्सचं तत्व आहे. तुमच्या घरात, कुटुंबात एखादी आपली व्यक्ती की आपल्याला त्या व्यक्तीचं आवडत नाही, मग त्याचं वाईट होवं असं करण्यापेक्षा त्याच्यात बदल होवं, त्याच्यात परिवर्तन होवं, त्याच्यासाठी चांगलं होणार, परमेश्वर त्याला आशीर्वाद. हे जे आपण बोलतो ना हे शब्द ते जात नाही, हे हवेमध्ये त्याच्या शब्दाच्या लहरी फिरत असतात. आणि आपण सातत्याने बोलतो की या लहरी फिरत 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 त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील, त्याच्या कानावर त्या आदळतील, त्याच्या हृदयापर्यंत त्या पोहोचतील आणि एक दिवस नक्की त्या व्यक्तीमध्ये बदल होईल, परिवर्तन होईल. आणि म्हणून शाप देणाऱ्याला आशीर्वाद द्या, द्वेष करणाऱ्याचा बरं करा. प्रभू येशू ख्रिस्त पुढे सांगत आहे आपल्याला की जो तुमच्याकडे मागत आहे त्याला द्या. तुमच्याकडे कोणाकडे मागेल, भिकाऱ्याकडे मागत नाही तर त्याच्याकडे देण्यासाठीच काही नाही. तर ज्याच्याकडे आहे त्याच्याकडूनच अपेक्षा करतो, आणि ज्याच्याकडे आहे त्याला परमेश्वराने जे दिलेलं आहे ते फक्त सगळं तुझ्यासाठी नाही
तर ते जे तुझ्यापेक्षाही दुर्दैवी आहे, गरजवंत आहे त्याच्यासाठी आहे. म्हणून जो कोणी मागतो त्याला द्या आणि देताना आनंदाने द्या. इथे सांगितलेलं आहे निराश होऊन देऊ नका, आनंदाने द्या आणि परत येण्याच्या अपेक्षेने देऊ नका. भले थोडं द्या पण ते न परत येण्याच्या अपेक्षेने द्या. तेव्हा ते जे आपण देतो ते आनंदाने देतो, समाधानाने देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त ते सांगत आहे. त्यानंतर पुढची चॅलेंज आपल्याला सांगत आहे की आपण मित्रासाठी करतो, नातेवाईकासाठी करतो, हे कोणी करू शकतो. पण जे आपले मित्र नाही आहे, नातेवाईक नाही आहे आणि किंवा आपल्याला आवडत नाही त्यांच्यासाठी करणे हे चॅलेंजिंग आहे. यासाठी प्रभू आपल्याला पाचारण करत आहे. पुढे प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे डू नॉट जज. कोणाचं न्यायनिवाडा करू नको. आणि न्यायनिवाडा करण्यासाठी आहे शासनाने माणसं नेमलेली आहे. परमेश्वर न्यायनिवाडा करेल. आपण उठसून हा असा तो तसा ते तसा ते तसं करत राहिलो देवाला पण थोडं काम ठेवायचं नाही. येशू इथे सांगत आहे कोणाचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही आणि कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हाला दोषी कोण ठरवणार नाही. ज्या मापाने तुम्ही द्या त्या मापाने तुम्हाला परत मिळेल. हा निसर्गाचा नियम आहे. तर आपण उठसून कोणाला लेबल लावायला लागलो, बोलायला लागलो, कोणाविषयी निष्कर्ष काढायला लागलो तर एक वेळ अशी येईल आपल्यावर ते उलटून घेईल. म्हणून कोणाला आणि ते सुवर्ण नियम असं सांगितलेला आहे लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे अशी तुमची इच्छा असेल तर तुम्हीही त्यांच्याशी तसे वर्तन करा. तेवढं सोपा नियम प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेला आहे. आणि याच्या गोष्टी आज सांगितलेल्या आहेत त्या काय आज सांगितलेल्या नाही, त्या अनेक वर्षापासून आपण ऐकत आहोत, त्या घासून गुळगुळीत झालेल्या आहेत. परंतु प्रभू येशू ख्रिस्त का सांगत आहे तर त्या आपल्या जीवनाशी, आपल्या आरोग्याशी आणि फक्त शारीरिक आरोग्य नाही तर आत्म्याचा आणि मानसिक आरोग्याशी त्या निगडीत आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या सांगत आहे. त्या जर गोष्टी आपण तंतोतंत सगळ्या पाळल्या, प्रेम करणे, द्वेष न करणे, शाप न घेणे, दान करणे, जजिंग न करणे, असं केलं तर आपलं आंतरिक मानसिक आरोग्य एवढं चांगलं राहील. दुर्दैवाने काही लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि ते आरोग्य बिघडलेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO सांगितलेलं आहे की 90% आजार हे सायकोसोमॅटिक आजार आहे. जे मनाशी आपण या सगळ्या गोष्टी त्या बायबलमधल्या येशूने सांगितलेल्या न पाळल्यामुळे आजार पण होऊन घेतलेले आहेत. आणि ते जर टाळायचे असतील तर प्रभूच्या विचाराप्रमाणे चालणे आपल्याला क्रमप्राप्त आहे. काही सेलिब्रिटीज आहेत त्यांनी आपल्या जीवनात सांगितलेले अनुभव आहेत. आपल्याला माहिती आहे इरफान खान प्रसिद्ध सेलिब्रिटी, फिल्म स्टार, कॅन्सरच्या आजाराने मरण पावला. तो जेव्हा शेवटच्या घटका बसत होता तेव्हा त्याने काही वाक्य बोललेलं आहे. त्याने सांगितलेलं की कॅन्सरने जर मला थोडासा अवधी अजून दिला तर मी माझ्या पत्नीशी बोले, तिच्याशी क्षमा मागायची आहे, तिला तिच्याशी बोलायचं आहे कारण ते माझं राहून गेलेलं आहे. मी माझ्या पत्नीवर मनापासून प्रेम केलेलं नाही, तिचा द्वेष करत आलेलो आहे, तिला वेळ दिलेला नाही किंवा तिच्यापासून दूर राहिलेलो आहे. मला थोडासा वेळ मिळाला तर मी तो वेळ पत्नीसोबत घालतो. मनीषा कोयराला पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेत्री, कॅन्सरचा आजार, किमोची ट्रीटमेंट सुरू होती त्यावेळेला तिने सांगितलेलं आहे कॅन्सरने जर मला पुन्हा एकदा थोडी संधी दिली तर मी मागच्या सर्व चुका माझ्या सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. सोनाली बेंद्रे पुन्हा एकदा फिल्म स्टार, कॅन्सरचा आजार, किमोची ट्रीटमेंट सुरू होती आणि त्यावेळेला तिने सांगितलेलं आहे कॅन्सरने मला आज थोडा जरी वेळ दिला तर मी कुटुंबासाठी तो वेळ देईन, मी माझ्या स्वतःसाठी देईन, मी नातेवाईकासाठी देईन आणि मित्रांसाठी देईन. ज्यांच्यासाठी मी वेळ दिलाच नाही, मी माझ्याच कामामध्ये व्यस्त होते. प्रिय बंधू आपल्याला हा एक संदेश आहे सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण एखादा मोठा आजार जीवनात यावा याची वाट पाहत आहोत का? जीवनात एखादं मोठं संकट यावं याची वाट पाहत आहोत का? त्यानंतरच आपण नातेसंबंध दुरुस्त करण्याकडे जाणार आहोत का? त्यापेक्षा आताच आपण जागृत होऊया. आपले नातेसंबंध दुरुस्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने आपल्याला मिळेल. आणि याच्या तिन्ही वाचनात सांगण्यात आलेलं आहे की परमेश्वर कृपाळू आणि दयावंत आहे, तो दयेचा सागर आहे, तो भरभरून आपल्यावर कृपा करत आहे. तर परमेश्वर 100% आपल्यावर कृपा, दया, क्षमा करत असेल तर आपण त्याची प्रतिमा म्हणून 2-4% थोडीशी क्षमा करण्यात, प्रेम करण्यास का कमी करावं त्यासाठी प्रयत्न करूया. आपण आपली श्रद्धा प्रकट करूया.
स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करणारा एकच परमेश्वर सर्वशक्तिमान आणि परमेश्वराच्या जीवाचा एकच श्रद्धावंतांच्या आपल्या विनंती आपण प्रभूच्या वेदनीय प्रत्येक प्रार्थनेतून आपलं उत्तर असेल प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व रथस्थ यांना प्रभूच्या क्षमेची व दयेची शिकवण भाविकांना देण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले पोप फ्रान्सिस यांना त्यांचा आजार सहन करण्यास प्रभूचे धैर्य व शक्ती द्यावी व त्याच्या कृपेने विसर्जनेची ज्ञानाने व प्रेमाने सेवा करत राहण्यासाठी ते लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या राजकीय नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी परदेशात राहणाऱ्या नागरिकांच्या निवास विषयीच्या समस्येवर सखोल अभ्यास करून राजनैतिक मार्गाने त्यावर उपाय काढण्यास प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू त्यांच्या दयाळू पित्याचा आदर्श आपल्यापुढे ठेवून वैरावर प्रीती करण्यास व आपला अपराध करणाऱ्यास क्षमा करण्यास सांगत आहे. प्रभूच्या या दयेच्या व क्षमेच्या शिकवणुकीप्रमाणे आपले आचरण असावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी, जगात सर्वत्र शांती नांदावी, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून तसेच आज विवाहबद्ध होणाऱ्या वधूवरावर परमेश्वराचा आशीर्वाद यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही अभिनंदन तुझ्या चरणापाशी ठेवलेले आहे. आमच्या श्रद्धेतील उडीवा तुझ्या प्रेमाने भरून काढवा आम्हाला आशीर्वाद. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. समर्पित
माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू मोठ्या श्रद्धेने व सत्यनिष्ठेने आम्ही तुला हे दाने अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार त्या दानामुळे आम्हाला तुझ्या धारणदायी कृपेची वरदान मिळेल. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र या सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. योग्य व धारणदायक प्रेम भावनेने आम्ही प्रभू येशूच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेने आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेने आम्ही त्याच्या वैभवाने मदतीची पाठ पाहतो. आणि मग दुःखाच्या सर्व गायक वृंदांबरोबर आम्ही मोठ्या आनंदाने तुझा गौरव मानतो. पिताने आमच्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर आणि रक्त वाढवले म्हणून त्याची नववर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरे गेला तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती बोलली, आपल्या शिष्यांना दिली आणि तुम्ही सर्वजण ते घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे ते तुमच्यासाठी अर्पण केले. भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला. तुम्ही सर्वजण हा घ्यावा, कारण हा माझ्या रक्ताचा प्रकार, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त, ते तुमच्या आणि दुष्काळाच्या पापक्षमेसाठी उठले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी. सदा करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. हे प्रभू ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे व्हाव्याचे आम्ही विनंती करतो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण करतो. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समोर ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार करतो. जे आमच्या अन्नबंधवतीने पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रायित आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण कर. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर.
देवमाता देवकुमारी मारिया तिचा पती संत जोसेफ पूज्य पुरुष आणि युगाने युगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्याच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. सर्व प्रकारच्या घटनापासून आम्हाला सुरवसे त्या जीवनात आम्हाला करुणापूर्वक शांती म्हणजे तुम्ही आशेच्या आणि आमचा काढणारा येशू ख्रिस्त त्याच्या आत्म्याची वाट पाहत असतात तुझ्या दयेच्या साह्याने आम्ही पापांपासून मुक्त करा आणि सर्व प्रकारच्या चिंतेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्या प्रेषकांना म्हणाला असं तुम्हाला शांती देऊन ठेवतो मी माझी शांती तुम्हाला देतो आमच्या पापांकडे पाहू नकोस. तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तुला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. शांती करूया. हे पहा परमेश्वराचे कोकरू जगाची पापी करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा त्याच्या भोजनात बोलावलेले आपण धन्य प्रभू तुम्हाला
प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वर आम्ही साजरा केलेल्या या रहस्याला अनुसरून प्रेमाचरण करण्यास आम्हाला सांगितलं. परिपूर्ण प्रेमाचरणामुळे आम्हाला तुझ्या सहवासाची भाग्य लाभतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. सामान्य काळातील 7वा रविवार आजची उपासना नाळा गाव परिवाराने सादर केली, त्याला धन्यवाद. पुढच्या रविवारची उपासना बाळूचे गाव परिवाराची असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोप फ्रान्सिस आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेची त्यांना गरज आहे. आपल्या दैनंदिन कौटुंबिक रोजीच्या प्रार्थनेमध्ये त्यांच्यासाठी खास प्रार्थना करा. आशादीप संघटना ही आपल्या वसई धर्म प्रांतामध्ये गेल्या 35 वर्षापासून आपल्या विधवा भगिनींसाठी कार्य करत आहे. दरवर्षी या संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा पॅरिसमध्ये आयोजित केला जातो. यावर्षीचा हा वार्षिक स्नेहमेळावा शनिवार दिनांक 1 मार्च रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत आपल्या नानपाट इथे संपन्न होत आहे. वसईभरातून 400-500 महिला या मेळाव्यासाठी येणार आहेत. बिशप थॉमस विसोरन मार्गदर्शन करणार आहेत. तरी आपल्या पॅरिसमध्ये देखील आशादीपच्या महिलांनी यामध्ये उपस्थित राहून सहभाग घ्यायचा आहे. शील्ड ऑफ फेथ तर्फे कपल्स आणि जनरल रिट्रीट सुरू आहे. ज्यांना जायचं आहे त्यांनी चर्च ऑफिसशी संपर्क साधायचा आहे. येवतो वगैरे आता लग्न सराई संपलेली आहे, तरी देखील संडे स्कूलला मुलांची उपस्थिती खूपच कमी आहे. ही मुलं कुठे आहेत? 350 मुलं आहेत. संडे स्कूलला फक्त 200पर्यंत असतात. की आपली मुलं बाकीची कुठे आहेत हे आमच्यापेक्षा पालकांना माहिती आहे. तर तुमची मुलं गेली आहेत, शनिवारी संध्याकाळी नाही गेली की पालक बरोबर सांगू शकतात. पालकांनी आईवडिलांनी आजी-आजोबांनी लक्ष द्यायचं आहे. शनिवारी दुपारी 4 ते 6 या वेळेत आपली मुलं नेमकी कुठे आहेत? जर ती संडे स्कूलला नसतील, घरी पण नसतील, तर मग हा चिंतेचा विषय आहे. आणि म्हणून आईवडिलांनी लक्ष द्यायचं आहे. आता आमच्या परीने आम्ही इथून खूप बोलतो, पण शेवटी बऱ्याचशा गोष्टी त्या पालकांच्या हातात आहेत. शनिवारी दुपारी 3 वाजले की तुम्ही त्यांना तयार करून संडे स्कूलला पाठवणे ही आईवडिलांची जबाबदारी. आणि ते येत नसतील तर घरी काय करतात हे पण उत्तर आईवडिलांना माहिती आहे. तर त्यामुळे शेवटी तुमच्या हातात बरंचसं काही आहे. आणि म्हणून या दिवसात आता काही फार काही घडलं नाही, तर आपल्या मुलांना संडे स्कूलला पाठवण्यासाठी आईवडिलांनी प्रयत्न करायचे. आशीर्वादासाठी सुवर्ण महोत्सवाची प्रार्थना. हे सर्व समर्थ बलितेचे परमेश्वर आमच्या धर्मकामाचा स्वर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्यासमोर उभे राहतो. गेली 50 वर्ष आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा आशेचा व प्रीतीचा दीपस्तंभ म्हणून विभागण्यात होता. तिथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे. तुझी कृपा मिळालेली आहे. तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे. हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्ष उतरवण्यासाठी मेहनत घेतली, त्यांच्या भेटी बनली आणि या चर्चमध्ये सेवा कार्य केलेले फादर, सिस्टर्स आणि कापडची यांची आम्ही आठवण. आता तुझ्या प्रेमाची चिर विश्रांती घेत असलेले आमचे गुरुतर श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो. आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी प्रार्थना करतो. आमची चर्च सदैव उपासनेचे केंद्रस्थानाने आशेचे प्रेरणास्थान म्हणून वापरतो. मागील लोकांनी तुझा शोध घेतला, असा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला रूपा आणि या पृथ्वीवर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्हाला हृदयाची लालशूर झाली. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त आणि आमचा आश्रयदाता संत पॉल याच्या मध्यस्थीने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. समाप्त झाली आहे.